स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता 12 ते 15,000 रुपयापर्यंत डायरेक्ट बँक खात्यात पैसे मिळणार आहेत आणि हे वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो। आपल्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हे माहित नसेल किंवा आपल्या लाडक्या मित्रांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो, हे सगळ्यासाठीच योजना आहे। ही योजना काय आहे मी तुम्हाला सांगतोय। SBM योजना नेमकी काय आहे, कोण पात्र असणार आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहेत, सगळी A to Z माहिती, कुठे फॉर्म भरायचा आहे, कसा त्याची प्रोसेस असणार आहे, A to Z माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि लक्षात घ्या, ही जी मी तुम्हाला माहिती देणार आहे याची संपूर्ण एक मी PDF एक पुस्तक बनवलेलं आहे, ते तुम्हाला मी चॅनलवरती टाकणार आहे। ते तुम्हाला चॅनल जॉईन करावं लागेल। जॉईन केल्यानंतर तिथं सरकारी योजना असं लिहिलेलं आहे, त्या बटनवर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला तिथं PDF मिळणार आहेत आणि सोबतच वेगवेगळ्या अजून ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये मी 50 ते 60 योजना अशा आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी पुस्तक लिहिलेलं आहे। ते पुस्तक सुद्धा तुम्हाला तिथं मोफत मिळणार आहे। पहा, तुम्हाला हे जे पुस्तक मोफत मिळण्यासाठी तुम्हाला आपल्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या YouTube चॅनलवरती यायचं आहे। व्ह्यू चॅनलवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। खाली इथं जॉईन बटन दिसतं आहे, सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला तिथं बघा सरकारी योजना पुस्तक असं दिसतं आहे। त्या सरकारी योजना पुस्तक याच्यावरती क्लिक करायचं आहे। ते जॉईन बटन खाली दिसतं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये 200 ते 250 रुपयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या योजनांचे पुस्तक तिथं मिळालेलं आहे। आता तुम्ही व्हिडिओ संपूर्ण कंटिन्यू करू शकता। लक्षात घ्या, स्वच्छ भारत मिशन आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत। चला बघूया नेमकं काय आहे हे। काय एक स्वच्छ भारत मिशन ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्याच्यामध्ये 2 मुख्य विभाग आहेत, ग्रामीण भाग आणि शहरी भाग। आणि ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्हींसाठी आहे। लक्षात घ्या बघा, SBM ग्रामीण विभागासाठी आहे, SBM अर्बन हे शहरी विभागासाठी आहे। या योजनेचा उद्देश मी तुम्हाला सांगतोय, देश स्वच्छ ठेवणे, मुक्त शौचाला पूर्णपणे प्रतिबंध करणे, घरोघरी शौचालय बांधणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा, प्लास्टिक मुक्त भारत। आता तुम्ही भरपूर ठिकाणी बघत आहात की प्लास्टिकचे शौचालय येतात, तर सरकारने आता शौचालय बांधायला तुम्हाला 12 ते 15,000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात देणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पक्की शौचालय आता असणार आहेत आणि हे प्रत्येकासाठी योजना आहे। याच्यामध्ये कोण पात्र आहे कोण अपात्र आहे मी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देणारच आहे। त्यामुळे 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, संपूर्ण पहा। बघा, SBM योजनेअंतर्गत लाभ काय आहे तर घर शौचालय बांधण्यासाठी शासकीय मदत आहे। बघा, ग्रामीण भागासाठी 12,000 रुपयापर्यंत ही मदत असणार आहे। शहरीसाठी ही 12,000 ते 15,000 रुपये या हिशोबात तुम्हाला पैसे मिळणार आहेत। नगरपालिकाप्रमाणे ते बदलू शकते, परंतु लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता इथं कुठलंच झंझट करायची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यात हे पैसे मिळणार आहेत। त्यासाठी फक्त तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करायला लागणार आहे। तर यामध्ये बघा, शौचालयासाठी बांधकाम खर्च, सेप्टिक टँक खर्च, पाण्याची सुविधा, स्वच्छता प्रशिक्षण हे सर्व समाविष्ट असणार आहे। म्हणजे तुम्हाला फक्त 12,000 रुपये देऊन देणार नाहीत फक्त ते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करणार आहेत, तुम्हाला स्वच्छताचं प्रशिक्षण सुद्धा देणार आहेत की नेमकं कसं ठेवायचं शौचालय, काय कसं सुविधा। आता बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं ग्रामीण सुद्धा भागात शहरी भागात सुद्धा शौचालय आहेत, पण स्वतःची पक्की अशी नाही आहेत। तर तुम्ही म्हणाल आमच्याकडे आहे तर काय, तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ज्यांच्याकडे आहे त्यांचं काय करणार आहेत। ही योजना आता नेमकी कोणासाठी आहे, एलिजिबिलिटी काय आहे, कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक योजना म्हणलं की तिथे एलिजिबिलिटी आली, कोण पात्र कोण अपात्र, ह्या सगळ्या कुठल्या जिल्ह्यात सुरुवात आहे। तर लक्षात घ्या, ही जी योजना आहे हे पूर्ण भारतभर योजना आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात किंवा तुमच्या बँकेत किती पैसे आहेत ह्याला काही अर्थ नाही। तुम्हाला ही योजना सगळे आता एलिजिबिलिटी काय आहे मला सांगतोय। या योजनेचा लाभ खालील व्यक्तींना मिळतो। कुठलं, स्वतःच्या घरात शौचालय नसलेलं कुटुंब। आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय ग्रामीण भागात शहरी भागात सुद्धा कॉमन बाथरूमला जातात लोक, तर त्यांच्यासाठी स्वतःच्या घरात शौचालय नसलेलं कुटुंब हे तुम्हाला महत्त्वाचं आहे। BPL म्हणजेच गरीब रेषेखालील कुटुंब, ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांसाठी आहे। ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील नागरिकांसाठी ही योजना असणार आहे। त्यामुळे कुठलाही याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही। पक्के किंवा कुडाचे घर असणारे, स्वतःची जागा असणे आवश्यक आहे। लक्षात घ्या, स्वतःची जागा असणं आवश्यक आहे। तुम्ही भाड्यानं राहत असाल तर तुम्हाला ही योजना नाही। ज्याच्याकडे आधीच शौचालय आहे त्यांना हा लाभ मिळत नाही। तुम्ही म्हणाल आमचं जुनं झालंय मग आम्ही पाडू का, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःचं पाडून टाका सगळंच, तिथं काहीच ठेवू नका आणि मग तुम्ही अर्ज करू शकता। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक कागदपत्र कोणते आहेत मी तुम्हाला सांगतोय। डॉक्युमेंट कुठले महत्त्वाचे आहेत तर आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं आहे। आधार कार्ड, घराचा 7/12 उतारा किंवा मालकीचा कागद किंवा नगरपालिकेचा एखादा दाखला तुम्हाला तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे। घराचा फोटो, शौचालय नसल्याचा फोटो। आता तुम्ही बऱ्याच जण म्हणतात की आमच्याकडे जुना आहे, तर तुम्ही काय करा, तुम्ही पाडा
आणि तुमच्या घराचा फोटो पाठवा, फक्त त्याच्यामध्ये तुमचं शौचालय दिसलं नाही पाहिजे, असं तुम्ही करू शकता. बँक पासबुक, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, रेशन कार्ड BPL असल्यास म्हणजे तुमच्याकडे जे रेशन कार्ड जे आहे पिवळं रेशन कार्ड ते, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्यापर्यंत असणं हे खूप गरजेचं आहे. लक्षात आलं तुम्हाला? किती पैसे मिळतात? आता सगळ्यात महत्त्वाची बाब, किती पैसे मिळतात तुम्हाला आता मी डिटेलमध्ये सांगतोय. ग्रामीण भागाला 12,000 रुपये मिळतात आणि शहरी भागाला 12,000 ते 15,000 रुपये मिळतात. त्यामुळं ही योजना खूप महत्त्वाची आहे. 12,000 रुपये तुम्हाला मोफत मिळत आहेत. जेवढा खर्च तुम्हाला लागतो तेवढा तुम्हाला सरकार देणार आहे. रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता A to Z प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. काय प्रोसेस असणार आहे त्याची बघा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? स्टेप 1, स्थानिक ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कार्यालयात तुम्हाला संपर्क करायचा आहे. पहिलं तर आपलं स्टेप 1 काय आहे? ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत तुम्हाला जायचं आहे. तुमच्या नावाची हाऊसहोल्ड सर्वेमध्ये नोंदणी आली का हे तपासा. म्हणजे तुमच्याकडे हाऊसहोल्ड सर्वे एक असतो. तुम्ही जाऊन ग्रामपंचायत विचारा की मला संडास बाथरूमसाठी जी योजना आहे त्याच्यामध्ये माझं नाव आहे का नाही हे चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट, SBM पोर्टल किंवा वेबसाईट आहे त्याच्यावरनं तुम्ही कर्मचाऱ्याची तुमची नोंदणी करता. लक्षात घ्या, ग्रामसेवक जे असतात ते तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आधार सेंटर कुठंच नाही. तुम्ही ग्रामसेवकाकडे जा, ग्रामपंचायतमध्ये जा किंवा नगरपंचायत नगरपालिकेमध्ये जा. तुम्ही तिथं तुमची ती नोंदणी करून घेतात, स्वतःहून करून घेतात. घर शौचालय नसल्याचा फोटो अपलोड करावा लागतो. 2 फोटो लागतात, काम सुरू करण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतर. हे दोन्ही फोटो तुम्हाला तिथं द्यावे लागतात. बांधकाम सुरू करा, सरकार आधी पैसे देत नाही, लक्षात घ्यायचं. शौचालय तयार झाल्यावर तिथं सर्वे होतो, सर्वे झाल्यानंतर पैसे तुम्हाला मिळतात. आणि माझं असं म्हणणं आहे, पैसे नंतर जरी मिळाले तरी काय प्रॉब्लेम आहे ना, आपल्याला जर पैसे मिळत असतील. लक्षात घ्या, ह्या योजनेचा लाभ आमच्या इथे जवळपास शहरी असो ग्रामीण भागात असो प्रत्येक ज्यांच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड आहे पिवळं रेशन कार्ड आहे अशा प्रत्येक लाडक्या बहिणींनी घेतलेलं आहे आणि त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. भरपूर लोक म्हणतील की आधी पैसे मिळायला पाहिजे, असं नसतं. तुम्ही जर घरकुल सुद्धा बघितलं तर टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात, तसंच इथं सुद्धा पैसे मिळत असतात. लक्षात घ्या, पडताळणी अधिकारी तुमचं काम तपासत असतात, परंतु नॉर्मली आता हे पडताळणी वगैरे जास्त होत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि रक्कम तुमच्या बँकेत डायरेक्ट जमा होते. यशस्वी पडताळणी झाली, सगळं झालं की तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. आता SBM 2025 मधील काय नवीन अपडेट्स आहेत बघा. प्लास्टिक मुक्त गाव किंवा शहर हे अभियान आहे त्यांचं. घरात कचरा वेगळा करण्याची मोहीम आहे. मलनिसारण व्यवस्थेचा विकास म्हणजेच जे आपण टॉयलेट असते त्याचे विकास करणं. शहरी भागात स्मार्ट कंपोस्टिंग युनिट्स त्याच्यासाठी उभारले जात आहेत, त्या सगळ्या आहेत. आता महत्त्वाची वेबसाईट बघा, स्वच्छ भारत मिशन अधिकृत पोर्टल हे swachbharatmission.gov.in हे आहे, किंवा स्वच्छ भारत urban.gov.in किंवा SBM हे जरी टाकलं तरी तुम्हाला योजनाचं वेबसाईट तिथं दिसून येतो. आणि ही होती स्वच्छ भारत मिशन योजनाच, म्हणजेच संपूर्ण जी काही होती ती माहिती होती. तुमच्या गावात किंवा शहरात ही योजना अजूनही चालू आहे, त्यामुळे पात्र असलेल्या नागरिकांनी नक्की अर्ज करायचा आहे. कारण लक्षात घ्या, आपण अशा योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी एक पुस्तक लिहिलं आहे ज्याच्यामध्ये बिनव्याजी कर्ज योजना ही लाडक्या बहिणीसाठी मिळणार आहे, ज्याच्यामध्ये मी 30 योजना अशा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला जायचं आहे. चॅनलवरती गेल्यानंतर जॉईन बटन दिसतं, जॉईनवरती क्लिक करायचं. सरकारी योजना पुस्तक तिथं खाली आलं की तुम्हाला ते दिसतं, ते जॉईन बटनवर क्लिक करायचं आहे. सगळ्या तुम्हाला योजनांचं PDF तिथं तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळं ते काम आजच करा. फक्त 200 रुपये आपण तिथं ठेवलेले आहेत. 200 रुपयामध्ये तुम्हाला लाखो रुपयांची योजनांची माहिती मी मोफतमध्ये देत आहे, ज्यासाठी लोक 10,000 15,000 तुमच्याकडून घेतात फॉर्म भरायला. हे करा ते करा, तुमच्याकडे अचूक माहिती कोणीही देत नाही. त्यामुळे ही माझी एक छोटासा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.